आता प्रश्न असा, आपण आता सगळे नामस्मरण करणारे आहोत, प्रत्येक जण नाम घेतो, काही नवीन घेत असतील, काही पहिल्यापासून घेत असतील, तरी सुद्धा काहीतरी आपल्या मनात काहीतरी असतं. काही वेळेला काही आपले पारंपरिक संस्कार असतात, आपल्या घराण्याकडून आलेले काही संस्कार असतात, त्याच्या पद्धतीनं तो राहत असतो. आणि ते करत असताना कधी कधी मन म्हणतं की हे योग्य आहे का, हा एक भाग, आणि दुसरा भाग लोक काय म्हणतील हा दुसरा भाग. आता शंका जी उदयाला आलेली आहे त्याच्यामध्ये पहिली शंका होती की मासिक धर्म असताना स्त्रियांना की नामस्मरण केलं तर चालतं का. तर त्याचं उत्तर महाराजांनीच खूप छान सोप्या पद्धतीनं दिलेलं आहे की मुळात हा नैसर्गिक धर्म आहे आणि नैसर्गिक कुठलेही धर्म जे असतात त्याचा दोष कधीही कुणाला येत नसतो, कारण ते नैसर्गिक असतात. ते शरीराची एक मागणी असते, तो एक ड्रेन असतो अशुद्ध गोष्टी बाहेर जाण्याचा. तर त्याच्याविषयी महाराज म्हणाले हा नैसर्गिक धर्म आहे आणि देहाच्या अवस्थेचा आणि मनाच्या अवस्थेचा, देहाच्या अवस्थेचा संबंध नामाशी कधीच येत नाही. तो सगळा काही मनानच करायचा प्रकार आहे. त्याच्यामुळं 3 दिवसाची पाळी असो किंवा सूतक असो, 10 दिवस सूतक आहे तर नाम घेतलं तर चालेल का. नाम हे निर्गुण परब्रह्म आहे. नामाला कुठल्याही प्रकारची उपाधीच नाही, म्हणून ते इतकं सोपं आहे. आता आपण हॉटेलमध्ये जातो, आपण कुणाच्या हातात काय खातो, कुणी शिजवलेला तो कसा आहे, ती कशी आहे, खानावळीत जातो खातो, ती व्यक्ती कशी आहे, ती स्त्री कशी आहे, तिनं की आपल्या खानावळीत जायला नको, आपल्या घरी जाता बायका येतात चपातीला, तर त्यांच्या काही गोष्टी असतात त्या आपल्याला काही कल्पना नसते, आपण खातो अज्ञानामध्ये. मग जर अशा पद्धतीचं हे युग असल्यामुळं अलीकडच्या या 25-30 वर्षाच्या काळामध्ये विज्ञान जसं पुढे गेलं तसं आपलं राहणीमान सुद्धा अशा पद्धतीचं झालेलं. मुलं एक मुलं असतात, ती मोठी होतात, ती अमेरिकेत जातात, नवरा लोक घरी असतात, बायकोला जमत नाही, नवऱ्याला येत नाही, म्हणून कुणीतरी 3-4 चपात्या करण्यासाठी सुद्धा बाहेर ठेवतात. हा जनरली मुंबईला पुण्याला पण असेल अशा पद्धतीचा प्रकार आहे. मग ती बाई ती काय कशा अवस्थेत काय करत असेल ते आपल्याला नाही, आपण खातो करतो, कारण भूक लागलेली असते, आपल्याला करण्याची ताकद नसते, आपण खातो. हे सगळ्या गोष्टी आपण जर ग्राह्य धरल्या तर नामाचा आणि मनाचा संबंध येतो कुठल्याही. कारण प्रतिक्षण नामात जावा असं महाराज म्हणतात, तर ते क्षण जे आहेत ते ह्यात पण येतात, त्याचा शरीर धर्माचा आणि त्या नामाचा काहीही एक संबंध येत नाही. अगदी डोळे झाकून 3 दिवस असो किंवा सूतकामध्ये असतो अगदी नाम घ्यावं, म्हणजे नाम घेणाऱ्याला नाम घ्यायला कुठलीही अडचण येत नाही. समजा महाराज म्हणतात की जो नाम घेतो त्याच्या अंतकालीन असतो, आम्ही जर त्या 10 दिवसाच्या सूतकामध्ये नाम घ्यायचं टाळलं आणि आमचा पण तसंच काहीतरी झालं तर नामापासून म्हणजे महाराजांनी सांगितलेल्या त्या आज्ञेपासून आम्ही वंचित राहायची शक्यता आहे. त्यामुळे नामाला कुठल्याही प्रकारची उपाधी नाही, नामाला काही स्पर्श करू शकत नाही, नामाला अपवित्र असं काही नाही, नामच पवित्र आहे. मी छोटीशी गोष्ट सांगतो. रामकृष्णांच्या पत्नी होत्या शारदा माता, माहिती आहे आपल्याला. त्या शारदा माता कलकत्त्यामध्ये होते. कलकत्त्याला खूप थंडी असते आणि त्यांचं जे दक्षिणेश्वर आहे ते गंगेच्या काठी आहे, त्यामुळं गंगेची ती थंडी खूप असते त्यावेळेला. आणि त्या थंडीमध्ये त्यांच्या जवळ त्यांची सेवा करायला एक लक्ष्मी म्हणून त्यांची एक भाचीच होती, ती त्यांची सेवा करायची. त्या नौबतखान्यामध्ये राहायच्या तिथे. तर ती सेवा करताना तिथं खूप कर्मठपण आहे, तिथं शक्तीची उपासना खूप चालते बंगालमध्ये आणि तिकडं कर्मठपणा खूप आहे. तर त्या लक्ष्मीला एक दिवस संध्याकाळच्या वेळेला एक कुत्र स्पर्श केला, कुत्र्यानं स्पर्श केला. आता तिकडं कुत्र्यानं स्पर्श करणे अपवित्र मानलं जातं, म्हणून ती घाईघाईनं की आता आपल्याला स्नान केल्याशिवाय काही करता येणार नाही, म्हणून ती गंगेत स्नान करायला निघाली. त्या शारदा माताने विचारलं की तू कुठं निघालीस इतक्या थंडीमध्ये. नाही म्हणाल्या, मला स्पर्श केलेला आहे श्वानाने आणि मला स्वयंपाक करायचा, मी कशी करणार, मी गंगेत स्नान करून येते मग स्वयंपाक. तेव्हा त्या म्हणाल्या
अगं इतकी थंडी आहे, तुला जर तसंच वाटत असेल तर तू मला स्पर्श कर म्हणजे तू पवित्र झाले. लक्षात ते जे नाम आहे इतकं स्वयंपूर्ण आहे, पवित्र आहे की तो घेणारा सुद्धा इतकं पावित्र्य प्राप्त करतो की त्याच्या असण्यानं सुद्धा जागा पवित्र होते, घर पवित्र होतं, स्थान पवित्र होतं. मग जे पवित्र करतं त्याला कोण पवित्र करणार? म्हणून आपण जेव्हा नाम घेतो तेव्हा आपण पवित्रच असतो. आपण कुठल्याही अवस्थेत असतो. आपण अगदी टॉयलेटमध्ये असलो तरी काहीही हरकत नाही, काही हरकत नाही, कोणी काही म्हणत नाही. म्हणजे मी मोठेपणा नाही सांगत, पण मी बरेचसे ग्रंथ टॉयलेटमध्ये वाचलेले आहेत, त्यातलं मला काही कळत नाही, मला आवड आहे, ते वाचलेलं आहे. तर तो भाग नाहीये. तसं काय सगळ्यांनी करावं असं नाही, पण गुलाबराव महाराज करत होते तसे. गुलाबराव महाराजांनी काही ग्रंथांची रचना, कारण त्याला खूप त्रास व्हायचा याचा, 2-2.25 तास लागायचे त्याला. हा तेव्हा ते तिथं काही रचना करायचे. त्यामुळे किंवा तुकाराम महाराज तुकाराम महाराजांची जीभच झाली एकाला. तू काय असं का करतोस, शौचाला गेल्यासाठी नाम घेतोस? ते म्हणजे माझा विठ्ठल इतका जिभेवर बसलाय, छंद या नामाचा लागला असेल, ते थांबत नाही, मी तरी काय करू? आणि तू माझी जीभ थांबवशील, मन कसं थांबवणार? मनामध्ये विठ्ठलाचं स्मरण एवढं आहे, ते थांबवू शकत नाही, बुद्धीतून तू काढू शकत नाही. लोकमान्यांची गीता जाळली, गीता कधी ती लिहिलेली गीता जेलमध्ये असताना, तरी सुद्धा लोकमान्य त्यांनी बाहेर आल्यानंतर जशी आहे तशी लिहिली, परत जशी आहे तशी परत लिहून ती प्रकाशित केली. काय बुद्धिमत्ता असेल! एकदा बुद्धीमध्ये एकदा निश्चय झाला ना तर कुठल्याही गोष्टीचं आपल्याला सोडवणं करण्याचं कारण नाही, म्हणजे काही पाळायचं काही कारण नाही. ते नाम इतकं घट्ट बसतं, आपल्या हातात राहत नाही ना ते. आपण एखाद्या स्मशानामध्ये गेलो, एखाद्याचं काहीतरी अंत्यविधी चालू आहे, आपल्या मुखात नाम आलं तर काही दोष नाहीये त्याचा, ते येतं कारण ती आपल्याला त्याच्या संगतीची सवय लागलेली असते. काही वेळा मेकॅनिकल असेल पण ती सवय असते आणि ते येतं, त्यांना काहीही होत नाही, उलट ते येणंच चांगलं असतं. स्मशानात गेल्यावर हे लक्षात ठेवलं पाहिजे, आपलाही क्षण जवळ आले. माझ्या मुलीचं घर स्मशानाच्या जवळ आहे, अगदी जवळ आहे. तिनं विचारलं, बाबा स्मशानाच्या जवळ घर आहे, चालेल का? म्हणजे अवश्य चालेल, एक दिवस आपल्याला इथं हे सगळं सोडून यायचं हे लक्षात राहील जाताना. सगळ्यात पवित्र गोष्ट आहे. त्यामुळं जे नाम सगळ्यांना पवित्र करतं त्याला कुणीही पवित्र करू शकत नाही, ते स्वतःच पवित्र आहे. त्यामुळं आपण अगदी अंगठ्यावर पाणी घेऊन जरी आलो आणि नाम घेतलं तरी सुद्धा आपण शुद्ध होतो. त्याला काही कशाचंही बंधन नाहीये, आणि ते बंधन नाही म्हणून इतकी लोक घेतात. आपल्याला जर बंधन घातलं असतं, रोज 3ला अंघोळ करा पहाटे, थोडस असं ताठ बसा, थोडस काय ते शेंडीची गाठ अशी बांधून ठेवा, त्याला दोरी बांधा, ती खुंटीला बांधा, झोप आली तर असं झालं तर ते, आणि मगच नाम घ्या. तर किती जणांनी घेतलं असतं? महाराजांनी इतकं सोपं करून सांगितलंय, म्हणून तर आपण सोपेपणाने घेऊ शकतो. आणि ते सोपं पण घेऊन सोपा परमार्थ होऊन सोप्या पद्धतीनं भगवंताची भेट होऊ शकते. कुठल्याही अवघड नाही, काही अवघड नाही. कुठेही नाक धरायचं नाही, कुठलाही कान धरायचं नाही, कुठेही श्वास अडकवायचा नाही, सहजता असावी. नाम समाधी, सहज समाधी, ती सहजता पाहिजे. त्यामुळं ती जशी जशी आपल्याला सहजता प्राप्त होते, ती सहजता आली की आपल्या चालण्या बोलण्यातून वागण्यातून ते नाम प्रगट होत जातं, नाम आपण घेत जातो. त्याच्यामुळं अशा वेळेला भले मासिक धर्म असो किंवा स्मशानात गेल्यावर असो, सूतक असो, सोयर असो, कधीही नाम घ्यावं. एक वेळ पूजा राहिली तरी चालेल, पण नाम सोडून अगदी अवश्य घ्यायला हवं. मला वाटतं शंका समाधान झाला असेल. दुसरा जो प्रश्न आहे तो वाचून दाखवायच्या अगोदर जर कोणाचा उत्स्फूर्त एखादा प्रश्न असेल तर तो आधी घेऊ आपण. कोणाला विचारायचं काय? हा विचारा. विचार चक्र जे डोक्यात चालू असतं ते थांबवता येत नाही. म्हणजे वृत्तीचा जो प्रवाह आहे तो काही वेळेला तर नाम घेताना वाढतो आणखी. तर हा वृत्तीचा प्रवाह कसा रोखता येईल
आणि नामाचं जी क्वालिटी आहे म्हणजे त्याची जी हे आहे म्हणजे जे भाव त्याच्यामध्ये देवाबद्दल आणखी जागृत व्हायला पाहिजे, भाव वाढायला पाहिजे त्याच्यात. तो भाव तसा वाढत नाही असं माझा वैयक्तिक, बाकीच्यांचा अनुभव मला माहित नाही, पण तो भाव वाढावा आणि विचारचक्र खंडित करता यावं. आणि नाम जसं एखाद्या संथ तलावात, शांत तलावातनं सहज नाव जाते तसं ते नाम चालू राहावं. असं करण्यासाठी काय करावं लागेल आणि विचारशून्य अवस्था शक्य आहे का? नामस्मरण करत असताना आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे की इतर वेळेला आपल्याला जेवढे विचार नसतात तेवढे नामस्मरणाला बसले की यायला सुरुवात. आणि ते अगदीच काय अलीकडचे येतात असं नाही, अगदी लहानपणापासून ते कुठलेही येऊ शकतात. विचारांचा प्रवाह अतिशय जोरात चालतो. दोन गोष्टी आहेत, एक दैवी संपत्ती आणि एक आसुरी संपत्ती. दैवी संपत्ती या 28 आहेत, 27 आहेत आणि आसुरी संपत्ती 6 आहे. 6च आहे म्हणजे कमी आहे, पण त्या 6 27ला भारी आहे. त्यातला एक एकदम. तर अशा ज्या पद्धतीच्या ज्या संपत्ती असतात किंवा अशा ज्या प्रत्येकामध्ये असतात, आसुरी संपत्ती प्रत्येकात असतात. कुठली आसुरी संपत्ती? काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, हे सगळे आसुरी संपत्ती ती प्रत्येकात असते. मनुष्याचा जन्म होतो तो पापपुण्याच्या समानतेतून येतो, त्याच्यामुळे तो असतोच. तो प्रवाह जेव्हा विचारांचा प्रवाह चाललेला असतो आणि आपलं नामस्मरण पण चालू असतं, तर एक होतं याच्यामध्ये की एखादा खड्डा जर खणलेला असेल, तो जर खड्डा भरायचा असेल तर माती दुसरीकडनं जर काढली तर ती आपोआप भरते. म्हणजे खड्डा जर खणून तो जर भरायचा असेल तर दुसरीकडनं माती काढून तो भरावा लागतो. विचारांचे जे खड्डे आपल्या याच्यात पडतात ते नामस्मरणाच्या मुळे हळूहळू त्याची लय कमी होते. अर्थात ती अशी होत नाही म्हणजे 2-3 दिवसात झाली अशी होत नाही. त्याला अभ्यास आहे, त्याला काही वेळ द्यावा लागतो. हा एक भाग, जे विचार आपल्या हातात नसतात. दुसरी गोष्ट, नामस्मरण करताना महाराज म्हणायचे की नामालाच प्रार्थना करून बसा. की 1 तासभर मी नामस्मरण करणार आहे, आत्ता ह्या क्षणी माझ्या मनामध्ये नामाशिवाय दुसरं काही असू नये अशी मी तुझी प्रार्थना करतो. कारण नाम हे स्वयं म्हणतात, नाम हेच ब्रह्म आहे ना, मग त्या ब्रह्माची प्रार्थना. तसं जर केलं तर मन एका सुरात म्हणजे नामाबरोबर चालायचा सुरुवात करतं. त्यामुळे विचारांचं जे काय, आज 10 विचार आले, उद्या 7 येतील, परवा दिवशी 5 येतील, असा विचारांचा प्रवाह हळूहळू कमी येतो. पण नाम झाल्यानंतर दिवसभर जे आपण कर्म करतो ते कर्म सुद्धा नामाला साजेसं असलं पाहिजे. ते जर नसेल तर ते परत आपण त्याच्या चित्तामध्ये त्या विचारांची भर घालत जातो. आणि मग काय होतं की ती जी वृत्ती तयार होते, जी आपली मूळ वृत्ती आहे, ती जी वृत्ती म्हणजे एखाद्याची रजोगुणी असेल, एखाद्याची तमोगुणी असेल, एखाद्याची सत्वगुणी असेल, ज्या पद्धतीची कुणामध्ये सत्वगुण कमी असतो, रजोगुण तमोगुण जास्त आहे, कुणामध्ये रजोगुण कमी आहे, सत्वगुण जास्त आहे, तमोगुण कमी आहे, असं असतं. प्रत्येकाचं असं असतं आणि त्याप्रमाणे त्या वृत्ती तयार होतात. महाराज म्हणाले की वृत्तीचं नामाशी लग्न लावून द्यावं. जी वृत्ती होते ना त्या वृत्तीच्या तोंडी नाम दिलं की ते नाम आपल्याला निवृत्त करतं. निवृत्त म्हणजे निर्वृत्त करतं, म्हणजे वृत्ती ती नाहीशी करतं. समजा आपल्या मनात सतत काहीतरी यायला लागलं, थोडंसं वैखरीनं जप करावं. त्यातल्या त्यात पहाटे जेव्हा आपण म्हणजे उठत असतो, आपण असं गृहीत धरतो, उठायलाच पाहिजे खरं म्हणजे, कारण पहाटेचा जप खूप सुंदर होतो. पहाटे उठत 1 माळ तरी कमीत कमी वैखरीनं करावी. ती केल्यानंतर काय होतं, हळूहळू ते नाम उतरत जातं खाली, हळूहळू मनामध्ये उतरत जातं. मग तो जपाची जी सावली आहे ती दिवसभर आपल्या बरोबर राहते. मग काय की त्या वृत्ती आहेत त्या थोड्या थोड्या विचारांचा प्रवाह सुद्धा कमी असतो. नामाशिवाय दुसरं काही करू नये. मग त्याच्यासाठी काही गोष्टी पाळाव्या. फारसं बोलू नये, बोलायलाच पाहिजे का विचार करून बोलावं.
काही गोष्टी घरामध्ये काहीतरी चाललेलं आहे, काहीतरी मुलं किंवा आपली नातवंड समजा दंगा करतात, आपण ओरडू नये त्याला, आपण त्याचा आनंद घेत नाम घ्यावं अशी वृत्ती तयार केली. जी जी परिस्थिती आपल्याला दिसेल त्याच्यातला आनंद शोधला पाहिजे. खेळतात मुलं, वा किती छान खेळतात असं, वा टीव्ही मोठ्याने लावतात, आपण तक्रार काय करायचं, टीव्ही मोठ्याने लावतात त्यामुळे आमचं नामस्मरण होतं, ही तक्रार नाही करायची, आपण दुसरीकडे जाऊन बसावं. हा एक मार्ग. आपण त्या काय होतं, टीव्ही मोठ्याने लावता म्हणून माझं नामस्मरण होत नाही तुमच्याकडं, असं आपण काहीतरी भांडायला सुरुवात करतो, ते नामही जातं, भांडणही होतं, एकमेकाचं अंतःकरण दुखवलं जातं. त्याच्यापेक्षा जी स्थिती मला आहे, जी परिस्थिती आहे, ती अगदी समाधानानं जर स्वीकार केला तर शांतपणानं नामाचा प्रवाह चालू शकतो. काही काळानंतर महाराज म्हणायचे की जीवनामध्ये अशी काही वर्ष असावीत की आता मी फक्त नामासाठी जगतो, अशी काही वर्ष असली मी आता फक्त नामासाठी जगतो, आता मला कर्तव्य काही उरलेलं नाही, समोर येईल ते खावं, देईल ते तिथं झोपून राहावं, आहे त्या स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास केला पाहिजे. माहिती नाही आमची परिस्थिती काय होईल नाही का. आपल्याला समजा एकच मुलगी आहे, काय करणार आपण, कुठं जाणार, काय परिस्थिती, काय ठाऊक आहे आपल्याला, जी स्थिती येईल ती स्वीकारली पाहिजे. आणि एक आहे, आपल्या जीवनामध्ये येणारी प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक विचाराच्या मागं आपलं पूर्वकर्म कारणीभूत असतं, पूर्वायुष्यातलं असतं. आपण अगदी तरुण असताना, जोश असताना आपण वाटेल तसं काहीतरी बोललेलं असतो कुणाला, किंवा वाटेल ते केलेलं असतं, नको ती गोष्ट समजा केलं, ते येणार आहे आपल्याकडे, हे गृहीत धरलं पाहिजे. आपण जे केलंय तेच येणार, जे पेरलंय तेच उगवणार. त्याच्यामुळं हे जे विचारांचे प्रवाह आपण म्हणतो, हे सगळे कर्माच्या सुद्धा माध्यमातून तयार झालेले असतात. आणि म्हातारपणी तर ते सगळं अगोदरच सगळं आठवत राहतं. एक माझे मित्र होते, गुरुचरित्र वाचताना त्यांची पत्नी गेली होती, तर तो म्हणायचा, त्याने खूप पारायण केली गुरुचरित्राची. पारायण करत असताना तो म्हणायचा, गुरुचरित्र इतकं सुंदर आहे, पण जे काही मला जे वाचल्यानंतर जी प्रसन्नता किंवा काय ते का प्राप्त होत नाही. रवी कामत नावाचे माझे मित्र होते, का प्राप्त होत नाही ते सांग जरा. मी त्याला सहज विचारलं, तू गुरुचरित्रात फोटो कोणाचा ठेवला, म्हटलं मी माझ्या बायकोचा ठेवला. काय होतं तेच मी सांगतो की कसं होतं, आपण काही झालं तरी गुंतत राहतो कशाला, आपली तुलना सुरू होते, काय होतं, आणि त्याच्यामुळे ते विचारांचे प्रवाह सतत राहतात. आपण त्याच्यातलं गुंतणं सुटत नाही आपण, आणि त्यामुळे विचारही सुटत नाही. पण तो विचारांचा प्रवाह तो, आणि सगळ्यात चांगली गोष्ट सांगतो म्हणजे आपल्या सगळ्यांना क्वांटिटी जनरेटचं क्वालिटी असं म्हणतात. भरपूर नाम घ्या, त्याच्यातून नवं कोरं नाम येत जाईल, आणि ते विचार हळूहळू कमी कमी पण होते. कसं येईल जैसा बोल रामकृष्ण, असं तुकाराम महाराज म्हणा, जसं येईल तसं बोला, पण सोडायचं नाही त्याला. कारण सोडलं की ते जाईल, काहीही झालं तरी मी सोडणार नाही, आपली जिद्द आणि बुद्धीचा निश्चय जर असेल तर आपण कुठल्याही स्थितीमध्ये नामस्मरण करू शकतो. भले ते हो न हो, गोंगाट असेल तर वैखरीमध्ये, कोणी नसेल तेव्हा शांत मनामध्ये, आणि एकांत शोधण्यापेक्षा जो मिळतो तो घ्यावा आणि करावा. मुलगा आणि सून निघालेले आहे, आपण पण मागे लागू नये, मी पण येतो म्हणून थांबा. असं म्हणजे कुठेही, म्हणजे आता समजा कुठं महाबळेश्वरला निघाले, कुठं ते ट्रिपला निघालेलं आहे, कुठं तरी ते राजस्थानकडे निघाले, आम्हाला तर होत नाही, आम्ही कशाला मागायला, आम्ही बसतो घरामध्ये आपलं शांतपणे. असं काहीतरी आपण ते त्याची संधी शोधली पाहिजे, तेव्हाच विचारांचे प्रवाह सुद्धा कमी होतात. मला वाटतं शंकरचं समाधान झालं असेल. ह्याची थोडीशी पुढची पायरी, त्याला आपण रविदादा वृत्तीपालट या विषयावरती बोललो होतो. तर वृत्तीपालट आपल्यामध्ये कशी चेक करता येईल, किंवा आपण त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती वाचतो, 1 कोटी झाला की हे होईल, 2 कोटी झाला की ते होईल, 13 कोटी झाला की प्रत्यक्ष रामदर्शन होईल. पहिली गोष्ट हे खरं आहे का, आणि अशा काही घटना आहेत की नामाने माझ्या वृत्तीत पालट झाला आहे, माझ्या असं काही घडलंय का, किंवा काही काही चांगल्या गोष्टी घडतात त्या जीवनामध्ये. नामानं वृत्ती पालट होतो तरी निश्चित आहे. फक्त नामामुळेच होतो असंही नाही, थोडेच मी म्हटलं, थोडे आपले प्रयत्न पण पाहिजे, आणि आपल्याला तसं व्हावंसं पण वाटलं पाहिजे. माझ्यातल्या वृत्ती मला कळल्या पाहिजे. माझ्यामध्ये तमोगुणी वृत्ती जास्त आहे, राग मला लवकर येतो,
किंवा काय, हे आपले दोष आपल्याला कळले पाहिजेत. आणि ते घालवण्यासाठी ज्या पद्धतीची ब्रह्मानंद महाराज, मला आत्ता आठवलं, ब्रह्मानंद महाराज म्हणायचे की त्यांना पण राग यायचा ना कधी, तर ते म्हणायचे मी बेबीवर राम नामाचा गंध लावतो आणि मला राग आला की मी असं पाहतो, ते राम दिसलं की राग झालं. म्हणजे अशा काहीतरी ते जसं ब्रह्मानंद महाराजांनी सांगितलं किंवा बाबांनी जसं सांगितलं त्या पद्धतीनं ते जसं करत होते तशा पद्धतीनं आपण काहीतरी त्याच्यात एक शोधलं पाहिजे की आपल्याला वृत्तीपालट, तो म्हणतो आपण नामस्मरणामध्ये वृत्तीपालट निश्चित होतो. जसं जसं नाम घेईल तसं तसे आपल्या वृत्ती पण शमत जातात. ज्या वृत्ती नामाच्या आड येतात त्या वृत्ती थोड्या थोड्या का असे ना त्याचं शमन होत जातं. अगदी निश्चित होते ती नामाची शक्ती 100% आहे, अगदी 100% आहे, त्यात काही शंकाच नाही आहे. पण नामस्मरणामुळे होतं म्हणून मी काही प्रयत्न करणार नाही. आता मी टीव्ही पाहतो, मग टीव्ही बघायची वृत्ती नामानं घालवावी माझी, म्हणून मी आज पण बघणार संध्याकाळी, असं नाही करायचं, असं नाही करायचं. त्याची सुद्धा एक काहीतरी योग्य मूल्य आहे ना. मला जर हिरा पाहिजे असेल ना तर हिऱ्याची किंमत द्यायला लागेल. मला जर समजा काय ते 1 तोळा जर सोनं घ्यायचं असेल, आता 1 लाख रुपये काहीतरी असेल, तर मी 10,000 रुपये घेऊन जर 1 तोळा द्या म्हटलं तर मला कोणी देईल का? मला 1 लाख रुपयेच मोजावे लागते. सोन्याची किंमत देऊनच सोनं घ्यावं लागेल. नाम हे सोन्यासारखं आहे ना, मग तेवढी त्याला किंमत दिली पाहिजे. तेवढी किंमत देणं म्हणजे अगदी त्या पद्धतीनं आपण त्याच्याशी व्यवहार. नाम हा केंद्रबिंदू जेव्हा म्हणतो किंवा नाम हे सर्वोच्च मूल्य जेव्हा म्हणतो तेव्हा नाम हेच जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. म्हणजे आपण कसं म्हणतो की महाराज आहेत ना, किंवा नामासाठी आपण सगळा इतर उद्योग काही वेळेला बाजूला ठेवला पाहिजे, काही वेळेला त्याला बाजूला करून आपण नाम घेतलं पाहिजे. नाम घ्यायची सुद्धा एखाद्याला उर्मी येते, असं वाटतं अरे कुठल्या क्षणी मी एकदा नाम घेतोय, आता मला नामस्मरण करायचं आहे, त्या क्षणी बसावं पटकन, काही हरकत नाही. प्रपंचाचं काम पुढं मागं झालं तरी काही बिघडत नाही, पण नाम घ्यायची उर्मी येते ती फार कमी वेळा येते जीवनात. जर आली तर ती सोडू नये त्या पद्धतीनं. मग त्याच्यामुळं काय होतं तर वृत्ती शमत जातात. आणि दुसरी गोष्ट 3.5 कोटी झाले किंवा 13 कोटी नामानं. आता एक आहे याच्यात महाराजांनी सांगताना मला असं वाटतं, मला कदाचित चुकत पण असेल, महाराजांनी 3.5 कोटी किंवा 13 कोटी हे नाम सांगितलेलं आहे. बरोबर आहे की नाही? 13 कोटी जप नाही सांगितलेला, 13 कोटी नाम सांगितलेलं. म्हणजे काय, जेव्हा तर भाऊसाहेबांचं असं सांगतात की भाऊसाहेबांच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये म्हणजे तेव्हा 11 कोटी नाम झालं होतं त्यांचं. त्यांच्याकडे एक 50 मण्याची माळ होती, ती छोटी माळ ती घेऊन असे. तेव्हा भाऊसाहेबांना विचारलं होतं बाबाने की किती झालं तुमचं, तर 11 कोटी सांगितलं होतं. 13 कोटी नाम जेव्हा होतं तेव्हा निश्चितपणाने ते दर्शन होत असेल. ते दर्शन कसं होत असेल, ते सगुणात असेल का, आपण काय अजून 13 कोटी केलेलं नाही, त्यामुळे आपल्याला काय अनुभव नाही. आणि ज्याला केलाय, ज्याला त्याचा झालेला आहे, त्याला जो अनुभव आलेला आहे तो अनुभव इतका ब्रह्मरूप आहे तर तो सांगायला त्याच्याकडे शब्दही नसतील किंवा तो सांगू पण शकत नाही. ब्रह्मरूप मी कसा झालो हे कुणीच सांगू शकत नाही. ते निशब्द आहे, ते मौन आहे, ते शब्दानं कधीच वर्णन करता येत नाही, त्यामुळे त्याचं माहित नाही. पण मला असं वाटतं 13 कोटी झालं की सब 13 होतं. म्हणजे हे जे काही आहे हे सगळं तुझं आहे, माझं संपलेलं आहे. अर्जुनाला जसं सांगितलं की सगळं काही आहे ते तू आहेस, मी नाही. ही जी अवस्था आहे ही खरी दर्शनाची अवस्था असावी. ती अवस्था दर्शनाची अवस्था असावी. 3.5 कोटी किंवा काय, किंवा एक गारांना कामत म्हणून एक ग्रस्त आहे, ज्यांनी नामजपाचं महत्व म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे. टेंबे स्वामींचे शिष्य होते. त्याच्यात त्यांनी 1 कोटी 2 कोटी ते ग्रहशुद्ध करणार आहे. 12 कोटी झाले की 12 ग्रहशुद्ध निश्चित होतात. काय होतात तर प्रारब्धातल्या ज्या कुंडलीमध्ये ज्या पद्धतीचे काही ग्रह असतात, भाग्यात गुरु असेल किंवा पंचमात काय असेल, सप्तमात काय असेल, जर काही ते दोष असतील तर ते दोष निघून जातात. आता दोष निघून जातात म्हणजे काय होतात तर ते दोष जरी असले तरी त्याची जाणीव कमी होते. हे दोष निघून जाणे, ती जाणीव कमी होणं म्हणजे दोष जाणं. लक्षात घ्या. दुःख कमी होतं म्हणजे काय होतं, दुःखच होत नाही का? दुःख होणारच ना, घरामध्ये कोणीतरी जाणार आहे,
जन्म ज्यानं घेतलाय त्याचा मृत्यू होणारच आहे ना. काय आजारी पडणार आहे, औषध पाणी आहे, सगळं काय काय जे आहे ते आहे. दुःख, मग ते दुःख कमी होतं का? दुःख कमी होत नाही कधीच, दुःखाची जाणीव कमी होते. नामाची ती महत्त्व. महाराजांनी काय म्हटले, तुमची परिस्थिती न बदलता समाधान देणारे महाराज. परिस्थिती नाही बदलणार, पगार नाही वाढणार, पण आहे तर पुरे एवढं समाधान ते देते. हे खरं किंमत आणि ही खरी म्हणजे जादूगरी आहे. समाधानाची गुरुकिल्ली जर माझ्याकडे तुम्हाला पाहिजे असेल तर ती माझ्याकडे असं महाराज म्हणतात. ती गुरुकिल्ली काय, जे आहे ते बरोबर आहे. म्हणजे हे जे वाटलंय हे म्हणजेच ग्रह आणि कुंडली बदलणं, दुसरं काही नाहीये. कुंडली बदलते म्हणजे काय नेमकं होतं, का भाग्य उजळलं म्हणजे भाग्य आधी होतच की भाग्य, ते भाग्य उजळलं म्हणजे काय झालं, ते गाडी आली म्हणून भाग्य उजळलं का, गुरुकृपा नावाचा बंगला बांधला म्हणून भाग्य उजळलं. त्यांना काही भाग्य नाही. कृपा बोर्डावर कितीही लावली तरी ती खरी आज आचरणात असेल तर ती खरी कृपा. नुसतं बोर्ड लावून काय उपयोग. आम्ही म्हणतो हे घर श्री महाराजांचं आहे आणि त्याच्यात खाली घरी मांडतो आम्ही घरात, ते काही घर नाही होऊ शकत. म्हणून म्हटलं की ते सगळं लिहिणं होतं. जोपर्यंत वृत्ती तशी त्या पद्धतीची सकारात्मक होत नाही तोपर्यंत आपले ग्रह असो, कुंडली असो, 1 कोटी असो, 3 कोटी असो, 2 कोटी असो, त्यानं जे काही बदल घडायचा तो बदल घडेलच. पण ती घरं शुद्ध होतात हे मात्र खरं आहे. थोडा वेगळाच प्रश्न आलेला आहे. देहदान करावे का? आत्मा निघून गेल्यावर त्याला पुढील जन्म केव्हा मिळतो? तोपर्यंत तो आत्मा कुठे असतो? मोक्ष म्हणजे काय? पहिला बघतो देहदान करावं का असा एक प्रश्न आहे. बऱ्याच लोकांच्या शंका आहेत बरं का, देहदान करावं का, कोण करणार पुढं वगैरे वगैरे. आपण फार पुढची काळजी करतो, गेल्यानंतर कोण श्राद्ध करेल, कशाला पाहिजे, कोण करेल की नाही ही चिंता आता कशाला. देहदान करावं की नाही करावं. मला कसं वाटतं दानाचं महत्व अशात आहे, जे मी कमवलंय त्याचं दान करायला हरकत नाही, त्याला दान मिळतं. देह मी कमवलाय नाही, देह आहे ना, तो दान करायचा अधिकार आपला नाही असं मला वाटतं. देह जर मी आणलेला नसेल, मी कमवलेलं मी दान करू शकतो. मी जे कमवलेलंच नाही ते दान कसं करू शकेल, त्याचा अधिकार नाही माझा. गुरुदेव रांगड्यांचं जेव्हा शेवटचे काही 2 दिवस 1 दिवस होता ते गुरुदेव 3 दिवसापासून गुरुदेवाने अन्न पाणी सगळं वर्ज केलं, सगळं वर्ज केलं. गुरुदेवांना रोज 8 धोतरं लागायची बदलायला, असा घाम यायचा त्यांना. 8 धोतरं लागायची. गुरुदेवांनी शेवटच्या दिवशी हिंजगिरीकडे जाऊन गाडीत जाऊन त्यांनी 6 तासाचा नेम करून आले. आणि त्यावेळेला डॉक्टरनी त्यांना विचारलं की तुम्ही थोडं तरी काहीतरी खाल्लं तर बरं वाटेल. तेव्हा ते असं म्हणाले, ज्या भगवंताने हा देह दिलेला आहे त्याला जसाचा तसा परत द्यायला पाहिजे. रामकृष्णांच्या लग्नामध्ये रामकृष्ण अत्यंत दरिद्री होते, अत्यंत गरिबी होती. त्यांचं लग्न जेव्हा झालं तेव्हा शेजारच्या घरातून दागिने मागून आणले होते आणि ते आपल्या पत्नीला घातलेले होते. रात्रीच्या वेळेला सगळं लग्न झाल्यावर त्यांनी पहिल्यांदा आत आल्याने सांगितलं की हे सगळे दागिने काढून ठेव, का हे दागिने उष्णे आणलेले आहेत. तर ती त्या बिचारी ती लहान होती मुलगी, 11 वर्षाची होती, त्यानं ते काढून दिले. रामकृष्णाने तिथंच एक सांगितलं, हा देह सुद्धा आपण उष्ण आणलेला आहे, तो त्याचा त्याला द्यायला पाहिजे. जे मी कमवलेलं नाही ते मला दान द्यायचा अधिकार नाही. अगदी बरोबर. त्यामुळं देहदान करणं आणि देहदान केलं किंवा देहदान केल्यामुळं काय होतंय मला माहिती नाही, बरोबर. मग तुम्ही दिवस कोणाचे करणार जर त्याचा अग्नीच झालेला नाही, मग त्याचं पुढचं कसं काय करणार, मग 12वा 13वा काय, ह्या सगळ्या गोष्टी येत असतील त्याच्यात देहदान केल्यानंतर. पण त्याला मला असं वाटत नाही की देहदान
केल्यामुळं काही पुण्य मिळतं किंवा आपण काहीतरी विज्ञान म्हणजे की कुणीतरी आपल्या शरीराचं परीक्षण करतं, ते डॉक्टर त्याचा अभ्यास करतात वगैरे, हे सगळं जरी असलं तरी आपल्याकडे जे सांगितलेली परंपरा आहे किंवा हे आहे त्याच्याप्रमाणे जावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सगळ्यात पटलेलं कारण म्हणजे आपण ते कमवलेलं नाही आहे निश्चित आहे. मग देहाबरोबर संपत्ती पण दान करायला शिकलं पाहिजे सगळी, तर ते देहदान केलं तरी चालेल. जी आपण कमावलेली आहे ती सगळी संपत्ती दान करावी, त्याच्याबरोबर देहदान केलं तर काही हरकत नाही. पण तसं नसेल तर तो जे आपल्याकडे आहे, कारण देह हा माती आहे शेवटी, तुम्ही त्याच्यातलं चैतन्य गेलं ना तर एक तासाभराला त्याला वास यायला लागतो आणि आपणच म्हणतो ती बॉडी लवकर हलवा येतो. म्हणजे ते एक हे असतं, नंतर त्याचं काय होतं माहिती नाही, ते मातीत जाऊन मिसळतं. कारण या विश्वातली कुठलीही वस्तू, हे पण एक कारण सांगतो, या विश्वामध्ये निर्मिलेली कुठलीही वस्तू नाश पावत नाही, ती रूपांतरित होते. त्यामुळे मनुष्यामध्ये निर्मितीची शक्ती नाही आहे, तो रूपांतरित, त्याच्याकडे क्रिएशन आहे, त्याच्याकडे सृजनशीलता नाही आहे. सृजनशीलता ज्याने विश्व निर्माण केलं त्याच्याकडेच आहे फक्त. सृजनशील कुठलाही मनुष्य, आपण एखादा शोध लावतो म्हणजे मी नवीन काहीतरी शोधलेलं नाहीये. आपण घर बांधतो म्हणजे मी नवीन काही नाही, मी तिथलंच माती, तिथलंच पाणी, तिथलंच सिमेंट, सगळं जे तिथलंच घेऊन बांधलेलं आहे. मी जेव्हा काही विज्ञानाचे प्रयोग करतो, विज्ञानाच्या आधारे एखादी शोध लावतो, तेव्हा सगळ्या वस्तू जे घेतो या पंचमहाभूताकडनंच घेतो ना, त्या काही बाहेरून विकत आणत नाही, आपण दुसरीकडनं आणत नाही. जे निर्माण झालेलं आहे त्याच्यातूनच घेऊन त्याच्यातून एखादी वस्तू तयार करतो. त्याच्यामुळं आपण जगामध्ये कुठलीही वस्तू आपण स्वतः निर्मिलेली नाही, आपण स्वतः उत्पन्न नाही केलेली, जे झालेलं आहे त्याचं सगळं रूपांतरण झालेलं आहे. देहाची सुद्धा माती होते लक्षात घ्या. देहाचे राग होते की नाही, मग ते राग ती गेली, मग ती कुठेतरी जाते, पुढे त्याचं काय ते मातीत रूपांतर होतं, सगळं होतं, परत ते आणि होतं. आणि त्या माती होण्याला, राख होण्याला, दगड होण्याला, दगड सुद्धा ही एक योनीच आहे. दगड सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी जन्मामध्ये मनुष्य होता, तो त्याच्या कर्मामुळं त्याला त्या पद्धतीचं योनी प्राप्त झाल्यामुळे तो दगड. म्हणजे जगामध्ये जेवढं काही आपल्याला दृश्यमान आहे ते सगळं काही कधी ना कधीतरी जीव होतं, कधी ना कधीतरी ते मनुष्य योनीमध्ये होतं, तेव्हाच ते प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे देहदानाच्या बाबतीत म्हटलं तर जो आपण आणलेला नाही तो आपल्याला कुणालाही दान करायचा अधिकार नाही, असं मला वाटतं. दुसरं, आत्मा निघून गेल्यावर त्याला पुढील जन्म केव्हा, आत्मा कुठे जात नाही. आत्मा, त्याचा आत्म्याचा गुणच असा आहे की आत्मा निरावयव आहे, तो कुठेही जात नाही, कुठेही येत नाही, त्याची हालचाल नाही. जातो कोण, तर जे मन सूक्ष्म मन आहे त्या मनाबरोबर आपल्या वासना जातात आणि त्या दुसऱ्या शरीरात प्रवेश करतात. ज्या मृत्यूसमयी आपल्या ज्या काही वासना असतील त्या वासना पूर्ण करण्यासाठी त्या मनाच्या माध्यमातून दुसऱ्या, म्हणजे त्या जीवाच्या माध्यमातून दुसऱ्या योनीमध्ये तो जीवात्मा प्रवेश, जीवात्मा असं म्हणतात, तो प्रवेश करतो वासनेसकट आणि तो त्या पद्धतीची योनी भोगतो. जो आत्मा आहे तो आत्मा कुठेही जात नाही. जसं मडकं आहे, ते मडकं फुटलं तरी आकाश तिथंच असतं, आकाश कुठे जात नाही, येत नाही. ते मडकं आपण तयार करतो ते आकाशाच्या साह्यानं करतो आणि मडकं फुटलं तरी आकाश तिथं राहतं, मडकं फुटलेलं असतं. तसं देह गेला तरी आत्म्याचं स्थान आहे तिथंच आहे. आत्मा असा कुठं एक विशिष्ट ठिकाणी नाही आहे, तो सर्व चराचरामध्ये, तो सगळीकडे आहे. त्याचा एक कण असं नाही की जे ब्रह्मत्वानं भरलेलं नाहीये. त्यामुळं आत्म्याचं स्थान आहे तिथंच आहे, फक्त जातो ते जीव आणि वासना दुसऱ्या योनीमध्ये त्या इच्छेप्रमाणे प्रवास करत 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 त्या 84 लक्ष योनी फिरत मनुष्य जन्म झाला. हे झालं बरोबर आहे नाही. मोक्ष म्हणजे काय, मोक्ष म्हणजे मला असं वाटतं, आपण अगदी झोपोगच फार जड नको, मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष. जिथं अर्जुनाला मोह झाला पाहिजे आणि 18व्या अध्यायाच्या शेवटी त्याचा क्षय झाला, त्याला मोक्ष प्राप्ती झाली. मोक्ष हा
मेल्यानंतर कधीच मिळत नाही, तो जागेपणीच अनुभवावा लागतो. मोह जाणं म्हणजे कुठल्याही गोष्टीची, कुठल्याही वस्तूच्या प्राप्तीची इच्छाच निघून जाणं. इच्छे रहित भोजन, तसं असं म्हणतात ना, तसं ती कुठलीही इच्छाच नाही त्याच्यात. इच्छानाशी तो संन्याशी असं म्हणतात. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची इच्छा नाही, कुठलेही संकल्प नाही, तो ब्रह्मरूपच होतो. संकल्प ज्या मनाला होतो, त्या मनाचं जेव्हा उन्मन झालेलं होतं तेव्हा मनाचे सगळे संकल्प निघून जातात, इच्छा संपून जातात. त्यामुळे त्याला कुठल्याही इच्छा राहत नाही. तो जागेपणीच मोक्षाची प्राप्ती करू शकतो. जागेपणीच मोक्ष मिळतो, मेल्यानंतर मिळत नाही, जागेपणीच मिळवावा लागतो. मोक्ष येतात आता दिसत चार खेळी मिळते. म्हणून एकदा ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक आलेला आहे. असा एक प्रश्न विचारला माऊलींना की ब्रह्मज्ञान झाल्यानंतर पुढं काय करतो तो सत्पुरुष? या जन्माचं, मनुष्य जन्माचं जे कर्तव्य आहे की आपल्या स्वतःचं ज्ञान, मी कोण आहे याचं ज्ञान करून तो ब्रह्मभूत होतो किंवा ब्रह्मरूप होतो. पुढं ब्रह्मरूप झाल्यानंतर तो पुढं काय करतो? म्हणजे त्याचं कर्तव्य संपलं तर तो काय करतो? तर माऊलीने असं सांगितलंय, तो सत्पुरुष लोकसंग्रह करून लोकांना उपदेश देतो आणि लोकांना सन्मार्गाला लावतो. अर्जुना, तो म्हणजे मी आहे असं तू समज. लोकांना म्हणजे पुढं काय करतो तर लोकांच्यात राहतो, पण तो लोकांच्यात कसा राहतो? गच्चीतून खाली पावत असा राहतो. म्हणजे तो लोकांच्यात असतो, लोकांचे प्रॉब्लेम ऐकतो, लोकांच्या तक्रारी ऐकतो, पण तो सगळ्यापेक्षा वरच असतो. तो आतून मात्र पूर्णपणे वेगळा असतो, वरून एक वेगळा दिसतो, म्हणून भ्रम होतो. त्यामुळं तो त्यांनी मोक्षप्राप्ती ही त्यांची जिवंतपणीच झालेली असते, ती मेल्यानंतर करायची. छोटा प्रश्न मी सांगतो आलेला, नंतर कोणाला अजून मध्ये काय विचारायचं असेल तर विचारा आधी, मग नंतर. जेव्हा आपण समूहामध्ये जपाला जातो तेव्हा बरेच लोक आपलं स्वतःचं आसन घेऊन आणतात आणि असं आणावं असं ते म्हणतात. त्याच्या मागचं कारण एक. दुसरा प्रश्न असा का की जेव्हा आपण कुठे बाहेर गेलो आणि परत घरी येतो, कधी आपण दुपारी येतो, कधी संध्याकाळी येतो आणि 2 दिवस 3 दिवस पूजा केली नसते, तर आपल्याला असं वाटतं की पूजा करावी. मग ती करावी का? एक. आणि करावी असेल तर मग कुठली वेळ गरजेची आहे किंवा नाही असं. आपण जेव्हा कधी कधी म्हणजे सर्वांच्या म्हणजे सत्संगाला जातो किंवा जपासाठी जेव्हा जातो तेव्हा काही आसन घेऊन लोक जातात किंवा काही तसेच जातात. ते आसन घेऊन जावंच का असं काही नाहीये. आणि पण गेलं तर का जावं हे जर म्हटलं तर एक म्हणतात की ज्या आसनावर आपल्याला जप त्याची सवय होते, त्या आसनाची पण की जनरली त्या आसनावर बसलं की नामस्मरण चांगलं होतं किंवा जप चांगला होतो आपला, असं एक आपल्याला वाटत असतं. म्हणून ते आपण आसन घेऊन गेलं तरी काही हरकत नाही. पण नामस्मरण हे थोडंफार एकाच आसनावर एकाच ठिकाणी जे स्थान आपण घरामध्ये ठरवलेलं आहे त्या स्थानावर बसून जर केलं तर निश्चितपणानं त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. कारण आपण समजा आता मी काल म्हटलं तसं की अंथरुणावर बसून ज्या अंथरुणावर आपण झोपतो त्याच अंथरुणावर बसून जप करावा का? केला तरी हरकत नाही, पण थोडं बाजूला जाऊन करावा, हातपाय धुवावेत. कारण कसं आहे की आपण ते जे नाम आहे ना त्या नामाचं, जसं आपण अंथरुणावर जेवतो का? कधी नाही जेवत. का नाही जेवत? जेवण हे अंथरुणावर बसून नाही जेवायचं, ते खाली बसून जेवायचं, म्हणून आपण जेवतो. म्हणजे ती एक हे पावित्र्याची गोष्ट आहे. किंवा मंदिरामध्ये जातो, चप्पल कशाला काढायचे मग? असं कोणी सांगितलं चप्पल काढा? आत जाऊन गेलं तर काय नाही, ती पावित्र्याची म्हणजे मळकट भाव घेऊन आत जाऊ नये. एक आपल्याकडे ती आपलं परंपरा आहे किंवा आपल्या संस्कार आहेत, तसं आपण आत जात नाही. हे तसं आपण जेव्हा ते आसन घेऊन जातो किंवा त्या आसनावर बसायची सवय असेल तर अवश्य घेऊन जावं. एक ताक महाराज म्हणून एक सत्पुरुष होते, ताक महाराज, म्हणजे मी सांगतो काय तर त्यांना एकदा त्यांच्या बाळकृष्ण महाराज सुरतकर नावाचे सत्पुरुष आहेत ज्यांनी दादरचा मठ स्थापन केला. दादरला स्वामी समर्थ शिवसेना भवनचा जवळचा तो मठ आहे तो त्यांनी स्थापन केलेला.
त्या सुरतकर महाराजांनी एकदा ताट महाराजांना विचारलं होतं की नाम कसं घ्यावं. ते असे झोपलेले होते आणि ती उशी होती, ती अशी उशी घेताना त्यांनी फेकली. ते कान लाव म्हणायचं, उशीला कान लावल्यावर नाम ऐकूया. म्हणजे ते नाम त्या उशीमध्ये पण शिरलं होतं. तर आसन घेऊन आपण गेलं तरी काय हरकत नाही. आसनावर बसून, त्या आसनावर बसून जर आपला जप चांगला होत असेल आणि ती आपली मानसिकता असेल तर ती करायला हरकत नाही. पुढं त्यातून नाम ऐकून येईल का नाही येईल ती तुमची अवस्था असेल, पण ती करायला हरकत नाही. आणि आपण गावाला जाऊन आलो तर गावाला जाऊन संध्याकाळी आल्या पूजा करावी का? आपल्याला बरं वाटत असेल तर स्नान करून अवश्य करायला हरकत नाही, करायला हरकत नाही. पण समजा आपण गावावर आलो, अतिशय कंटाळलो आहे, घरामध्ये काही नाही आहे, आपण कमीत कमी ते पूजेचं पाणी तरी स्वच्छ तांब्या घासून तरी भरलं पाहिजे. बरे ते टाकीचं का असेल, पण तेवढी करायची आपली एनर्जी असेल आणि उत्साह असेल तर अवश्य त्या क्षणी त्यावेळेला पूजा करायला हरकत नाही. नाही तर दुसऱ्यांची सकाळी स्नान करून पूजा करा. नामस्मरण जे आहे आपलं तर ते बहिर्मनामध्ये जास्त वेळ चालतं तर त्या अंतर्मनामध्ये जर जायचं असेल तर त्यासाठी काय करायला पाहिजे? किंवा अंतर्मनामध्ये जर नामस्मरण जिरलं तर ते अंतर्मन जास्त स्वच्छ होत राहील आणि त्याचा फायदा जास्त होऊ शकतो. तर याच्यासाठी काही करता येऊ शकतं का म्हणजे नामस्मरण करणाऱ्या माणसाला? की एक बहिर्मन असं अंतर्मन, मला असं वाटतं की नामस्मरण जेव्हा आपण सुरू करतो, म्हणजे मी म्हटलं मला की वैखरीनं थोडं करावं. ते वैखरीनं केल्यानंतर ते आज जसं भोंग्याची गुणगुण असते तसं ते नाम चालू राहतं. पण वैखरीनं जेव्हा नामस्मरण आपण करायला सुरुवात करतो आणि ते तुम्ही म्हणता तसं तेव्हा ते आत जातं. ते आत जातं म्हणजे ते काय असं उडी मारून तर आत जात नाही, ते हळूहळू आत जातं. पण ते आत गेल्यानंतर जेव्हा आपण त्याच्याशी तादात्म्य होतो किंवा ह्या सगळ्या अवस्था आहेत त्याच्या, म्हणजे वैखरी, मध्यमा, पश्चंती, परा असं जे काही हे आहे तर ते आपापच ते नाम त्याचा प्रवास तिथं सुरू होतो. पण तो वैखरीतून थोडा केल्याशिवाय ते आत जाता येत नाही हे मात्र निश्चित आहे. पण तो करावा, आपण वैखरीचा अभ्यास थोडा केला पाहिजे. अभ्यास वैखरी सोडू नये असं म्हटलं ना, अभ्यास वैखरी सोडू नये. तो वैखरीचा अभ्यास थोडा केला पाहिजे. वैखरीतून ते जसं एखादी घंटा वाजवली की त्याची किणकिण जी काही वेळ राहते आपल्या मनामध्ये, किंवा आमचं तेरदाचं भजन झालं की 2-3 दिवस ते कानामध्ये सतत ऐकू येतं आपल्याला, कुठेही गेलो तरी ते चालू आहे असं वाटतं. हेच वाटण्याचं म्हणजे त्या स्वरांचा संस्कार तिथं झाला असल्यामुळे ते ऐकू येत. तसं आपण मोठ्यानं जप केल्यानंतर, नाम घेतल्यानंतर काही काळात तो आत आपल्याला ऐकू येतो. पण तो तसाच ठेवायसाठी आपल्याला त्याचा अभ्यास वाढवेल तसं ते आत जातं, ते अंतर्मनामध्ये शिरतं. त्याला अंतरयात्रा असं म्हणतात. आणि ते अंतरयात्रेवरचं अप्रतिम पुस्तक बाबांनी लिहिलेलं आहे, अंतरयात्रा म्हणून. ते खूप छान आहे. ध्यानवस्थामध्ये काका आपण जे ध्यान करतो आणि समजा असं माझी इच्छा आहे किंवा 30 मिनिटं व्हावं, 60 मिनिटं व्हावं, तर ते होतं कसं की कधी 60 मिनिटं होतं, कधी 40 मिनिटं होतं, कधी 50 होतं, कधी 1 तास 10 मिनिटं होतं. पण समजा स्पेसिफिक काही काळासाठी करायचं असेल तर काय पर्याय आहे का? सुरू करण्याच्या आधी आपल्याला ठरवता होईल त्यावेळेस संपेल. पातंजल योगामध्ये ध्यान ही 7वी अवस्था सांगितली नाही, 7वी अवस्था, 7वी पायरी म्हटली. मला असं वाटतं ध्यान करण्यानं होत नाही कधी, ध्यान हे केलं जात नाही कधी, ध्यान लागलं पाहिजे. आणि मग मला एक अर्धा तासच करायचं आहे असं जर ठरवलं तर ते ध्यान होऊ शकत नाही. जर त्याला टाइम बाउंडिंग घातलं तर आपण कसं ध्यान करू शकेल किंवा ध्यान कसं होऊ शकेल? कधी कधी मर्यादा असतात काही कामाच्या दृष्टीने ध्यान नाही, ते हुकमी ध्यान होऊ शकत नाही. म्हणजे असा शब्द मी ऐकला नाही, पण हुकमी ध्यान नाही होत की त्या क्षणी मी गजानन उठतो असं नाही होत. ते ध्यान जेव्हा लागतं ना की ती म्हटलं आपण आता ध्यान निंबर्गी पंथामध्ये नेमाला ध्यान पण म्हणतात. नामस्मरण करता करता कधी कधी त्या अवस्थेमध्ये ते आपण असं हे होत जातं की त्याच्यात विलीन होतं. काही काळ, काही क्षण त्याच्यात ते जातात. ती अवस्था. ध्यानचा अर्थ काय, व्याख्या काय? आपण बघा असं म्हणतो की एखाद्या वस्तूकडे पाहताना ज्या वेळेला आपलं देहभान हरपतं त्याला ध्यान असं म्हणतात.
थोडक्यात असं म्हणू आपण म्हणत नाही काय, कुठं ध्यान लागलं म्हणजे कुठं लक्ष आहे तुमचं, म्हणजे सगळं लक्ष जेव्हा एका वस्तूवर केंद्रित राहतं आणि तेव्हा आपण स्वतःला विसरतो तेव्हा तिथं ते ध्यान हे लागतं असं म्हणतात. ती लागण्याची अवस्था, ती करण्याची अवस्था नाही किंवा करण्याची कृती नाही. पण ते एका वस्तूवर लागण्यासाठी बाकीच्या वस्तूवरचं लक्ष सुटलं पाहिजे. म्हणजे 30 मिनिटानंतर मला जायचं आहे हे लक्ष सुटल्याशिवाय ते नाही लागणार. ते लागायचं असेल तर ते लागेल, मग त्यात किती वेळ जायला ते आपल्याला काही कळणार पण नाही. पण काही वेळा असं होऊ शकतं की नामामध्ये नामस्मरण करता, मला काही ध्यानाचा अनुभव नाहीये, पण नामस्मरण करता करता आपण काही वेळ विसरतो तर आपल्याला एक लक्षात येतं की मी जवळजवळ मगाशी बसलो होतो पण 5च मिनिटं झाली मी आता उठलो, म्हणजे 5च मिनिटं मी बसलेलो आहे, पण असं वाटतं की किती वेळ बसलेलो आहे. तिथं असं म्हणतात की ती स्पेस अँड टाइम काही क्षण स्टॅग्नंट राहते आणि केव्हा काही वेळा असं होतं की 2 तास बसलोय पण लक्षात 2 तास कधी झालेत कळत नाही. असंही होतं. म्हणजे गुरुदेव राडेकरला म्हणायचे की न कळे दिसराती अखंड लागीलेस ही ज्योती. माझे गुरुदेव होते ना, ते म्हणायचे दुपारी 5 वाजता ते संध्याकाळी विचारायचे, अरे रात्रीचे 12 वाजलेत का, आता अंधार झालाय का, असं ते म्हणजे ते सगळं राहतं. त्याच्यातली जी काय आपण म्हणतो ना वेळ काळ वेळेचं भान राहत नाही तिथे. ती एक अवस्था असते, ती अवस्था त्या ध्यानातून निर्माण होते. म्हणजे गुरुदेवांना अशा पद्धतीचं व्हायचं की ती ज्योत कायम लागलेली दिसायची त्यांना. दिवस रात्र ती तशीच वाटायची. कधी कधी रात्र झाली ते दिवसा 12 वाजता म्हणायचे की रात्रीचं जेवण झालंय का, माझं जेवण झालंय का, मी जेवलोय का, त्यांना तेही लक्षात राहायचं नाही. असं होतं, ते होऊ शकतं. पण ती काय आम्हाला अनुभव नाही त्याचा अवस्थेचा, पण असं होऊ शकतं. मोक्ष प्राप्तीचं रहस्य आपण नेहमी वाचतो, रामानंद महाराज लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक त्रिसूत्री सांगितलेली आहे, नामस्मरण, अनुसंधान आणि सत्संगती. नामस्मरणाबद्दल बरंचसं बोलणं झालं. अनुसंधान म्हणजे नक्की काय आणि सत्संगती म्हणजे नक्की काय? अनुसंधान म्हणजे मी माझ्या बुद्धीनं उत्तर देतोय. अनु म्हणजे प्रेमानं आणि संधान म्हणजे जोडणं. जे आपण प्रेमानं जोडतो त्याला अनुसंधान असं म्हणतात. म्हणजे की आपल्या दिवसभराच्या व्यवहारामध्ये आपण जे जे काही करत असताना आपला जो आतला दोरा जो आपल्या प्रेम व्यक्तीबरोबर किंवा प्रेम वस्तूबरोबर जोडणं म्हणजे अनुसंधान. त्याला अनुसंधान म्हणजे त्याचं विस्मरण कधी होत नाही. आणि अनुसंधाना साधनेचा प्राण म्हटलेला आहे. कारण नामस्मरण करण्याची आपली मेंदूची शक्ती 24 तास राहत नाही, ती टिकतही नाही. पण अनुसंधान 24 तास राहू शकतं. कुठलीही कृती करत असताना माझ्या प्रियेला आवडेल का, त्या भावनेनं जर ती करत असू तर ते अनुसंधान सतत टिकतं. त्याला फार विशेष नाही, त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये ते अनुसंधान त्याला कळतं. म्हणजे जे प्रेमानं एखाद्या वस्तूशी आपण जेव्हा जोडले जातो तेव्हा त्याचं स्मरण सतत राहतं आपल्याला. मी हे करतो, अरे वा त्यांना आवडतं. भाऊसाहेबांना कसं होतं की महाराजांना तव्यावरचं पिठलं आवडायचं. भाऊसाहेब रोज तव्यावरचं पिठलं खायचे कारण ते महाराजांना आवडतं. म्हणजे त्यांना ते पण भान असायचं की ते महाराजांना आवडते म्हणजे मग मलाही आवडायलाच पाहिजे. जरी हे बघा पती पत्नी असतात, आता पत्नी असते तिला वांग्याची भाजी आवडत नाही आणि पतीला फार आवडते. लग्न झाल्यानंतर काही काळानंतर तीही खायला लागते. म्हणजे काय की त्याला जे आवडतं ते तिला आवडतं, तिला जे आवडते ते त्याला आवडतं. सी इज ही इज सी. हे जे आहे हा जो घट्टपणा आहे तो त्या स्मरणातून त्या अनुसंधानातून प्राप्त होतो. म्हणून नामाचं जी काही नामस्मरण करण्याची शक्ती जी आपली मर्यादित आहे ती मर्यादित शक्ती ती अमर्यादित अनुसंधानानं उलट जास्त चांगल्या प्रकारे नामस्मरण होऊ शकतं. कारण सतत त्याचा विचार असेल तर त्याच्याविषयी स्मरण करताना आपोआपच प्रेम पण निर्माण होतं. म्हणून अनुसंधान आणि काय मोक्ष सत्संगती. सत्संगती. आता सत्संगती म्हणते की ही जी आहे ही सत्संगतीच आहे. साधकांचा सहवास किंवा संतांचा सहवास त्याला सत्संगती म्हटलेला आहे. पण आता असं आहे की रोज काही अमंगल होऊ शकत नाही, रोज काय सगळे भेटू शकत नाही, रोज काय सगळे मिळून नामस्मरण करू शकत नाही. असं काय कोणीतरी स्वयंपाक करता आपण खाल्लं असं काही रोज होऊ शकत नाही. सत्संगती 24 तास मिळणं कधीच शक्य नाही. सद्ग्रंथाचं वाचन 24 तास होऊ शकत नाही.
संतांचा सहवास 24 तास होऊ शकत नाही. साधकांचा सहवास सुद्धा 24 तास होऊ शकत नाही. आपण काय ऑफिसमध्ये साधक बघून ऑफिसमध्ये जात नाही. आपल्याला जे मिळतं त्याच्यातच आपल्याला जावं लागतं. मग अशी कुठली गोष्ट आहे की जी ब्रह्मानंद महाराजांना अपेक्षित आहे? सत्संगती असं म्हणताना जर ज्या संगतीमध्ये चांगली गती प्राप्त होते ती सत्संगती. ती संगती एकाच वस्तूशी 24 तास होऊ शकते, ती म्हणजे नामाशी. नाम जर आपल्या बरोबर असेल तर 24 तास आपल्याला ती संगती आहे. आता ती कशा पद्धतीने ती स्मरणातून मिळते, ती दर्शनातून मिळते, ती पाहण्यातून मिळते, ती कधी कधी अनुभवण्यातून मिळते. अनेक प्रकारे नामाविषयी आपण जेव्हा विचार करतो, नामाविषयी वाचतो, नामाचं चिंतन करतो, हे सगळं काही त्या सत्संगतीमध्ये येतं. अशा पद्धतीची सत्संगती आपल्याला मिळू शकते. नाहीतर संतांचा सहवास काय आपल्याला मिळू शकत नाही 24 तास. आणि आता अलीकडे कोणी आहेत का असं मला ऐकिवत नाही की त्यांची संगती करावी. पण असे संत पण नाही आहेत अलीकडे. पण ती सत्संगती जी आहे ती आपली नामाशी असावी एवढं मात्र खरं. मग आपण सकाळी प्रवचनात एखादं पुस्तक पान वाचतो, थोडी पूजा करतो, थोडी संध्या करतो, थोडं काय सतत त्याच्यात राहणं हे सत्संगतीमध्येच राहण्यासारखं. काही करताना आपण खाताना आपण महाराजांना दाखवून खातो, काही करताना किंवा आरती करतो, संध्याकाळी काहीतरी आपण श्लोक म्हणतो, रामरक्षा म्हणतो, हनुमान स्तोत्र म्हणतो, विष्णू सहस्त्र म्हणतो. हे सगळं त्याच्यातच येतं. हे सगळं का करायचं? नाम चांगलं व्हावं म्हणून. म्हणजे ती जी संगतीमुळं माझं नाम सुधारतं, तर ती संगती आहे ती सत्संगती. 1-1.5 तास झाला आपले छान प्रश्न उत्तर म्हणून किंवा शंका समाधान म्हणून. अजून मनामध्ये खूप शंका असतील पण वेळेअभावी आपल्याला कुठेतरी थांबायला पाहिजे. पण पुढचा कार्यक्रम पण आहे. तर रविदादा आपण खूप छान लोकांच्या शंकांचं समाधान केलेलं आहे. आणि जर काही असतील तर प्रत्यक्ष त्यांना भेटा आणि फोन नंबरही देतील. ते त्यांना या गोष्टीवरची खूप आवड आहे. 400-500 ग्रंथ त्यांनी वाचलेले आहेत, त्यांच्या घरी आहेत आणि मुखोद्गत आहेत काही काही गोष्टी त्यांच्या. त्यामुळे ह्या पर्वणीचा लाभ घ्या. नंतर आता वेळेअभावी आपण इथंच थांबतोय आणि पुढच्या कार्यक्रमासाठी फक्त एकच सांगतो, हे वाचलेलं आहे, अनुभव काही नाहीये. त्यामुळे काही गैरसमज करू नका. मी तुमच्यासारखाच आहे, तुमच्यातलाच आहे. कारण अनुभव नाही, फक्त वाचलेलं कुठेतरी गुरुकृपेने लक्षात राहतं एवढंच आहे, बाकी काही नाही. पण मी पण त्याच प्रवासात आहे. ज्या शंका तुम्हाला त्याही मलाही आहेत. त्यामुळे मी काही फार विशेष असं नाहीये, पण वाचलेलं लक्षात राहतं एवढंच आहे. जानकी जीवन स्मरण